नमस्कार, कशा आहात? ठीक आहात ना? तर काल मी म्हणल्याप्रमाणे तुम्हाला लाईव्हला येणार होते मी, तर लाईव्हला तर नाही येऊ शकले. तर म्हणलं चला आपण व्हिडिओ बनवूयात, लाईव्हला नाही तर नाही, आपण व्हिडिओ तरी बनवूयात. तर कसं असतं, लाईव्हला काही जण येतात तर काही जण येत नाहीत आणि अर्ध बघितलं जातं आणि अर्ध तसंच राहून जातं. तर म्हणलं ठीक आहे, आपण व्हिडिओज बनवावं. तर तुम्हाला काल म्हणल्याप्रमाणे मी नारळाला परत एक साडी शिवणार आहे. हे बघा, हा पट्टा मी कापून घेतलेला आहे आणि हा पट्टा मी स्वामींच्या शॉलसाठी ठेवलेला होता. आणि दुसरा तुम्हाला म्हणल्याप्रमाणे हा ब्लाऊज पीसच आहे. हे बघा, दुसरा हा पट्टा एवढा राहिला आहे. तर ह्याच्यावरती आहे ना खूप छान असे हत्ती आहेत बघा. हे बघा, दिसतात का तुम्हाला? खूप छान असे हत्ती आहेत. तर मला हे खूप आवडलं. मग मी म्हणलं आपण ह्याचं नारळाला नाही का आपण लक्ष्मी आईला साडी करूयात. तर मी हा असा एवढा पट्टा कापून घेणार आहे आणि कापून झाल्यावर तुम्हाला मी दाखवते की याची साडी मी हाताने विविंग काम म्हणजे हाताने कसं शिवणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती आलाच आहात तर बघायला विसरू नका. आणि साडी कशी बनली आणि मी हे कसं शिवलेले आहे तर हे सांगायला नक्की कमेंट करून सांगायला नक्की विसरू नका. तर हे मी कापून घेते आता. अशा पद्धतीने याला मी कापून घेते. हातानेच मी शिवणार आहे कारण आपल्याकडे तर मशीन वगैरे काय नाही आहे. आणि बाहेर जरी शिवायला द्यायचं म्हणलं तर बाहेरच्या लोकांना लय मस्का मारावं लागतं. असं करा, तसं करा, हे करा, ते करा आणि वर परत त्यांची किटकिटी, एवढे पैसे द्या, तेवढे पैसे द्या. म्हणलं जाऊ द्या, आपण आपल्या हाताने घरातच शिवावं. तर हे बघा, हा पट्टा मी कापून घेतलाय. आता ह्याला छान आधी मी निऱ्या करून घेते. हे बघा, आधी मस्त असं निऱ्या करून घेते मी. निऱ्या करून घेतल्याने व्यवस्थित साडी आपल्याला शिवता येतं. हे बघा, अशा पद्धतीने मी व्यवस्थित निऱ्या करून घेते. हा खालचा पण व्यवस्थित मी करून घेते जेणेकरून की व्यवस्थित बसलं पाहिजे. आता घ्यायचं आहे मला, मी एकावर एक ठेवून घेणार आहे असं व्यवस्थित. अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घेतलं ना छान घडी पण बसते आणि निऱ्या पण व्यवस्थित बसलं जातं. तर चला, अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेले आहे. आता इथं पण मी असा हा प्रकारे एक नाडा असतो ना, असं नाही का आपण तांब्याला बांधतो, तर ते बांधण्यासाठी आपण हे असं कोपऱ्यात मी ठेवून घेतलेली आहे.
आता इथून आपल्याला सुरुवात करायची आहे शिवायला. तर मी अशा प्रकारे नेऱ्या करून घेतलेली आहे. नेऱ्या करून व्यवस्थित एकावर एक असं प्लेट्स ठेवून घेतले मी नेऱ्यांचे. प्लस इथं मी बंदा ठेवून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला पदर जॉईन करायचं आहे. तर आधी हे शिवून घेते मी आणि मग इकडे पदर जॉईन करते. तर मी हे बघा, इथून टीप मारायला चालू केली. तर हळूहळू या पद्धतीने आपल्याला हे हालून नाही द्यायचं. हाललं ना की मग हे पूर्ण खराब होतं. खराब झाले की मग ते आपल्याला परत हे करावं लागतं. त्यामुळे इकडे थोडं वजनदार कात्री पण ठेवते असं. आणि ह्याला पाठीमागे मी फोल्ड केला होता असं आहे बघा, अशा पद्धतीने. आणि इथे असं अलगद असं ठेवून ह्याला मी घेते अशी टिपा मारून. सोपं आहे, मशीनवरती पण लगेच होतं. पण आता आपल्याकडे मशीन नसल्यामुळे ना या गोष्टी हाताने मला करावं लागतात. हे बघा, हे बघा, हे सगळं शिवून घेतले मी. आता हा शेवटी आपल्याला इथं बंदा लावून घ्यायचा आहे. हे बघा, हा पाठीमागच्या साईडला मी इथं ठेवला कापडांमध्ये आणि इथे असं कोपऱ्यात टाकून मी इथे शिवून घेते. जितक्या बारीक तुम्हाला टिपा मारता येईल ना तितक्या बारीक तुम्ही टिपा मारायच्या आहेत त्याला, म्हणजे साडी व्यवस्थित बसली जाते. आता ह्याला पाठीमागे मी गाठ मारून घेते. किती हे असतं ना, ह्या सगळ्या गोष्टी करा, हे करा, ते करा. आणि मला ह्या सगळ्या गोष्टीचा आवड पण आहे की आपण काहीतरी करू शकतो, आपल्यात पण कला आहे, आपण काही असं कामं करू शकतो. आपल्याला कोण कामं सांगणार पण असले. तर हे बघा, मी शिवून घेतलेली आहे. बंदा पण व्यवस्थित मी असं शिवून घेतलेली आहे. तर हे झालेलं आहे आपलं मस्तपैकी. हे बघा, तांब्यावरचा हा कळशीवरची साडी. बस, आता ह्याला मला पदर करायचे. तर मी ह्याचा कापड मी परत कट करून घेणार आहे आणि इकडे पदराला जॉईन करणार आहे. तर हे बघा, एक कापड कट करून घेतले मी अशी. आता इकडे ह्याला आहे ना असं जॉईन करणार आहे बरोबर. हे बघा, अशा पद्धतीने इथे ठेवून घेते आणि इकडे करते आता मी हात शिलाई. पाठीमागं टिक मारणं काय सोपं आहे, त्यामुळे मी ते पटापट हे असे टिपा मारून घेते. एकदम बारीक बारीक मारते, कारण इथं आहे ना लगेच कळून येतं आणि दिसून पण येतं. त्यामुळे एकदम बारीक बारीक मारते मी. तसं हे पाठीमागं जातं त्यामुळे एवढं काही दिसून नाही येत, पण पदर डोक्यावर राहिलं पाहिजे म्हणून मी इकडच्या साईडला पदर जॉईन केला आहे. पण टिपांचं काही लगेच दिसून नाही येत एवढं.
हे बघा बघा, हा झाला आपल्याला पदर अटॅच. इथे मारते मी आता एक छोटीशी गाठ. ऐन वेळेस दोरा लहान पडला की सुई पण लगेच निसरते. तर हे बघा, हा आता मी इकडे पदर जॉईन केलेला आहे. आता मी नारळाला घालून दाखवते.